मनापासून अभिनंदन करतो, लाख लाख अभिनंदन करतो की बरेच मी आता मला 18 वर्ष झाले तलाव भेटायला. 18 वर्ष तेवढा काही आपला मच्छीमार समाज जमला नाही, पण असेच जर जमत राहिले तर आपल्या तलावाला कोणी धक्का लावणार नाही. बरेचसे लोक बोलले होते की नितीश राणे साहेबांना, आता बरेचसे तुम्हाला या परिपत्रावर सगळे बोलले, पण तुम्हाला मी अलग मुद्दा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नितीश राणे साहेबांना जो GR काढला होता आणि तो GR काढून आपण सगळेजण त्या कोर्टामध्ये हायकोर्टात गेलो होतो. पण बरेचसे नितीश राणे साहेबांकडे महाराष्ट्राच्या लोक आहे ना, मोठे मोठे नेते, आमदार, खासदार, मंत्री बरेचसे जिल्ह्यातून राणे साहेबांकडे गेले होते. पण राणे साहेबांना सांगितलं हे माझं खातं आहे, या खात्यामध्ये मला काही बोलायचा अधिकार नाहीये, मी खात्याचं माझंच काम करून करीन. पण एक तुमच्या आशीर्वादानं आणि देवाच्या आशीर्वादानं की फार पाऊस महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळं समिंग नितीश राणे साहेबांना लावली होती आणि 4-5 लोक आम्ही रतन भाऊ वगैरे, शफिक शेठ, बरेचसे जण आम्ही राजीव मोरे वगैरे एअरपोर्टला गेलो होतो. आणि एअरपोर्टला गेल्यानंतर एक आपले जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते त्यांना माझी ओळख करून दिली की बाई हे आपले भाजपचे मच्छीमार शेठचे अध्यक्ष आहे आणि अखिल भारतीय भोई समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डायरेक्टर आहे. मी त्याला एक गुलाबाचा हार टाकला होता आणि गुलाबाचा हार टाकल्यानंतर त्या दिवशी आपले कमीत कमी 50 ते 100 लोक आलेले होते. तर मी नितीश राणे साहेबांना विनंती केली, त्याने सांगितलं वानखेडेजी, मला जे मुख्यमंत्री आपले लाडके देवाभाऊ यांना मला तुमच्या मच्छीमारासाठी संभाजीनगरला पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे मी नितीश राणे साहेबांचं तुमच्या सगळ्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि लाख लाख त्याला शुभेच्छा देतो. मग त्यांना सांगितलं की वानखेडे आपली कलेक्टर ऑफिसला मीटिंग आहे, सगळे तुम्ही मच्छीमार कलेक्टर ऑफिसला जमावा. आपले पन्नालाल भाऊबे होते, मस्के काका सगळेच होते, नितीश भाऊ वगैरे, निलेश भाऊ. मग त्यांना सांगितलं आणि मीटिंग मध्ये बोलायचा मला त्यांना चान्स दिला. त्यांना म्हटलं मी साहेब, माझी विनंती आहे, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी मालक नाहीये, पण तुम्ही आमची कॅबिनेट मंत्री आहे आणि तलावचं संस्थेचे तुमच्या अंडरमध्ये. तर नितीश राणे साहेबांना सांगितलं होतं की मनापासून मी मच्छीमाराच्या पाठीमाग आहे. तर सिक्कीवारच्या दिवशी ती मीटिंग झाली होती, बरोबर आहे शफिक शेठ, सिक्कीवारी मीटिंग झाली आणि नितीश राणे साहेबांना कमिशनर साहेबांना सांगितलं की मच्छी मारायला तुकाराम वानखेड्याला सोमवारची मीटिंगची तारीख द्या. मग आम्ही त्याला विनंती केली होती की साहेब सोमवारी आपली तारीख होती हायकोर्टाची. मी परत विनंती केली नितीश राणे साहेबाला की म्हटलं साहेब एवढी तारीख तुम्ही लांबवून घ्या. अहो नितीश राणे साहेबांना कमिशनरला सांगून, दीक्षित मॅडमला सांगून, संभाजीनगरला पाठवून सगळ्याच्या साक्षीदारांना त्याला तारीख लांबवली. ती तारीख आणि तारीख लावून त्याला मुंबईला आपली मीटिंग लावली होती. मुंबईला मीटिंग लावल्यानंतर त्यानं सांगितलं होतं, बरेच मला लोकांचे फोन आले की आपण डिसेंबरमध्ये नागपूरला जे अधिवेशन घेणार आहे त्या अधिवेशन मध्ये मी तुमचा 100% निर्णय लावून देणार आहे. माझ्या मच्छी मालाला मला माझ्यासारखं जॅकेट घालायला लावायचं आहे, तुम्हाला गरीब घ्यायचं नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज होता की नितीश राणे साहेब कोणाचा ऐकत नाही, पण तुम्हाला सांगून देतो आजच, आता मी त्यांचं तुमचं फोनवर बोलणं करून देऊ शकतो. पण अधिवेशन झालेलं आहे, काल माझं त्यांच्या संग चर्चा झाली. त्यांना सांगितलं वानखेडेजी, मी लगेच तुमची मीटिंग लावून शिष्टमंडळाची मीटिंग मंत्रालयामध्ये लावून लगेच आपण आपल्या लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ त्यांची तारीख घेऊन हे जे परिपत्र आहे तुमचं रद्दवी करू आणि तुमच्या ताब्यातून तलाव जाऊ देणार नाही अशी त्यांना गवाही दिलेली आहे. तुम्हाला मोर्चा आंदोलन काढायचं तसं काम पडणार नाही, काऊन की आम्ही आता 10-12 जण शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्याची नितीश राणे साहेबांसंग त्याच्या संघ मुख्यमंत्र्यांकडे जाऊन लवकरच तारीख घेणार आहे. तुमच्यावर पाळी येणार नाही, पण लक्षात ठेवा, बेसमेंट फक्त असलं तर माणूस कालम उभं करता येतं. तुम्ही जर एवढे लोक आले नसते तर फार आपल्या याच्यामध्ये हे झालं असतं. सगळे येत राहा, काऊन की आपल्या समाजात तलाव जाणार नाही. हे तुम्ही तुमचा गैरसमज करू नका. आम्ही तुमच्या पाठीमाग हे सगळे जे फिरणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर सगळे मनापासून पाठीमाग आहे. आता या 8 दिवसात तारीख घेऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटून सगळ्यांची तुम्हाला मी तारीख घेऊन देईन. 10-5 लोकांची मीटिंग तिथे लावून सनी
सगळ्यांचं काम आणि चिंता करू नका, पण पाठीमागं राहा. पोट जर मजबूत असलं ना, त्या जर असं असं आणलं पोट जरा मजबूत राहतं. तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचं तलाव धोका होणार नाही. सगळ्याच्या वतीनं तुम्हाला मनापासून गॅरंटी देतो, जे मच्छीमार जे पैसा पाहिजेत यासाठी आपण यापुढे राहावं. या ठिकाणी आज धरणं आंदोलनामध्ये जे महामंडळानं परिपत्रक काढलेलं आहे ते रद्द करण्याबाबत आपण या ठिकाणी धरणं आंदोलनाचे आज आयोजन केलेलं आहे. आपण सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला, शासनाला जागृत आणण्यासाठी केला. यापुढं 1/1/2026चा मराठवाडा पाटबंधारे महामंडळ पत्र रद्द नाही केल्यास सर्व जिल्ह्यातील 8 जिल्ह्यातील मराठवाड्यातील पेटून मच्छीमार रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामार्फत मासेमारीचे हक्क दिलेले आहेत हे अबाधित ठेवावं आणि आपण आपला महामंडळाचा जो रेन्यू आहे आपल्याला इतर विभागातून घेता येते. हा गरीब मच्छीमारांना शिकलेले फार असुशिक्षित आहेत, नोकरी नाही. आमच्या मच्छीमारामध्ये कुठेही कलेक्टर नाही, तहसीलदार नाही. लातूर जिल्हा संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याशी 2 शब्द संवाद साधणार आहे. प्रमुख मागणी आहे 1 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या नीट लक्ष देऊन आहे का, जलसंपदा विभागीय नसून अशासकीय महामंडळाने आपले मासेमारी करण्याचा जो आपल्या सहकारी मत्स्य संस्थेला हक्क ठेका दिला जातो, दर 5 वर्षाला त्याचं दरवर्षी नूतनीकरण केलं जातं आणि ठेका दर 5 वर्षाला आपल्याला दिला जातो. तो ठेका मत्स्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत म्हणतो मी एकदा नीट लक्ष द्या, शासनामार्फत न्यूनतम ठेका मूल्याने अथवा विना शुल्क मत्स्य विकास विभागामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत आपल्याला ठेका दिला जातो. आम्ही तुमचे जाऊ देणार नाही. फक्त तुम्ही आज जसे एकजुटीने आहे तसेच यापुढे तुम्ही सुद्धा एकजुटीने या. कारण काळ हा फार वाईट आलेला आहे. आपला जो व्यवसाय आहे आपल्याला माहिती आहे, आपलं स्वतःचं पोट भरणा, परंतु आपल्या व्यवसायाकडे वेगवेगळ्या लोकांच्या, वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या, वेगवेगळ्या गुंड लोकांच्या नजरा हा आपल्या व्यवसायाकडे लागलेले आहे. म्हणून आपण आता सर्वांनी एकत्रित होणं आणि आपली एकत्रित एकजूट दाखवा अशीच मी सर्वांना विनंती करतो. गेल्या 4 महिन्यापासून मराठवाडा पिलून काढतोय. सिन्नरला गेलो, नांदेडला गेलो, जालना गेलो, बीडला गेलो, बीडचे तर पूर्ण तालुके केले. पाटील साहेबांनी लातूर केलं, उस्मानाबाद केलं. 50 वर्षापासून तुम्ही आम्ही जे तलाव सांभाळले त्यामध्ये 75% आवर्षण तिथं पाणी राहत नाही अशा बी कोण्या तलावाचे पैसे तुम्ही आम्ही भरले. अतिवृष्टी माल मोठा झाला, मारायला आला ते माणूस म्हणतो राहू द्या, आपण गेली का काढू. आणि त्याला असा पाऊस पडतो तसा यावर्षी पडला, सगळे तलाव वाहून गेले. पट्ट्यामुळे झाला काही राहिलं नाही. आणि आता हे पुन्हा झोपीत दगड काय दगड टाकला मी झोपीत सुरुवात केली मला टप्प्याटप्प्याने. पहिलं म्हणतो तुम्हाला पहिला टप्पा गोदावरी पुरे तुमच्या माझ्या मानगोटीवर निर्णय घेतलेला की ह्या खोऱ्याचे जे तलाव यांचे ते काय म्हणते तलाव आम्ही बांधले. अगदी बरोबर आहे, तलाव तुम्हीच बांधले. त्या तलावाला बांधण्यासाठी शासनाने खर्च केला आणि शासनाकडे पैसा तुमच्या आमच्या करामधून आला. त्या तलावावर तुमचे जितके अधिकार आहेत तितकेच अधिकारांचे तुम्ही बांधलं, पण त्याला 50 वर्ष आम्ही बसवलं त्या तलावाला. मुलगी जन्मती, आई वडील त्याला उपवर होऊसतर 20-22 वर्ष पाळते, त्याच्यानंतर लग्न करून देतो. तो बाबा होणारा नावा त्याला आयुष्यभर सांभाळतो, तो त्याचा मालक होतो. आणि 50 वर्षापासून ते तलाव आमच्याकडे तर आम्ही मालक झालो नाही.
काय विडंबना आहे. या देशाने, ह्या संविधानाने तुम्हाला आम्हाला सर्वांना समान अधिकार, रोटी, कपडा, मकान, रोजी, शिक्षण हे मूलभूत सुविधा आहे, मूलभूत अधिकार आहे, घटनेने दिलेला अधिकार आहे. आणि ह्या मूलभूत अधिकारापासून हे राष्ट्रशाही सरकार तुम्हाला आम्हाला वंचित करून पाहतो. तर मित्रांनो, आता आम्ही कमिशनर साहेबांना बोललो. कमिशनर साहेबांनी मी निवेदन तयार केलेलं सगळं वाचलं ते निवेदन, आणि त्यांनी सांगितलं की हा प्रश्न तुमचा राज्यस्तरीय प्रश्न. अगदी बरोबर आहे, राज्यस्तरीय प्रश्न आहे. परंतु राज्यकर्त्यांना कळावं की ह्या गोदावरी खोऱ्याच्या निर्णयामुळे मच्छीमारामध्ये किती असंतोष निर्माण झालेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हा धरणे आंदोलन कार्यक्रम आला. मी आता विभागीय आयुक्ताच्या बाहेर निघाल्यानंतर बाईटमध्ये सांगितलं टीव्हीला की जर ते तीन परिपत्रक जे त्यांनी नोव्हेंबर मध्ये काढा, एक डिसेंबर मध्ये काढा, एक जानेवारी मध्ये काढा, त्याच्या तारखा मी सांगतो तुम्हाला. पहिला काढा जरी 24/11/2025, त्याच्यानंतर 3/12/2025 आणि नंतर 1 जानेवारी 2026. हे तीन परिपत्रक तात्काळ रद्द नाही केल्यास तुम्हाला आम्हाला प्रत्येक स्तरावर समाज आंदोलन करावं. जर हाताला कामच नसून राहणार तर तुम्ही आम्ही कशाच्या जीवन जगणार आहे. आज माझं 60 वर्षाचं वय झाले, आज मी काय करणार आहे. अरे कसं बसं एखादा कोपऱ्यात 2-5 किलो मागे धरून मी माझी म्हाताऱ्याची उपजीविका भागवतो. आज इतकं भयानक बेरोजगारी वाढलेली आहे आणि तुमचे आमचे तलाव घेऊन आम्हाला पुन्हा बेरोजगार करण्याचं यांचं षडयंत्र आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला पुन्हा म्हणतो सावध व्हायला पाहिजे. 1966 हे तलाव तुमच्याकडे हस्तांतरण झाले. 96 ते 98-99 पर्यंत 98-99 पर्यंत इतका लढा दिला आम्ही. त्याच्यामध्ये विविध न्यायालयामध्ये निकाल आले. आता जो वर्तमान जो GR आहे तलाव ठेका देण्याचा 3 जुलै 2019, हे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे 2 निर्णय, उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांचा 1 निर्णय जो मी कोर्टात देतो. माझ्या पिटिशन मध्ये 2 निर्णय आले. या 3 निर्णय आल्यानंतर हा GR निर्गमित झालाय असं त्या GRच्या प्रस्तावनेमध्ये दिलं. आणि असं जर असताना तो निर्णय, शासन निर्णय जर कोर्टाच्या आदेशाने निर्गमित झाला असेल तर तुम्हाला कोर्टाच्या आदेशाला पायबंदी कशी करता येणार आहे. अरे तुमच्यावर कद्यमाप कोर्ट होईल, कोर्टाची मानहानी केली. परंतु शासन अजून एक पुन्हा आमच्या नांदेडच्या माध्यमातून आम्ही ज्या काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शासनाला या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सगळ्याचा जिव्हाळ्याचा, आमच्या तुमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. आमचं कार्यालय तुमच्या या सगळ्या गोष्टीच्या मागणीचा पाठपुरावा नक्कीचपणे करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यालयाच्या सहाय्यकांची पण आपल्याला वेळोवेळी मदत करते. आणि आपण आता इथेच आंदोलन सोपवावे याच्यात माझी सगळ्यांना विनंती आहे. कारण ही पॉलिसी मॅटर असल्यामुळे वरिष्ठ स्तरावर सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे इथे आपल्याला जास्त थांबूनही काही करू नये आणि विभागीय आयुक्त यांनी आपल्याकडे पॉझिटिव्हपणे आपल्या प्रस्ताव वगैरे पाठवण्याचा त्यांनी कबूल केलेला आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की इथेच आपण गोष्टी संपवावे. आंदोलनाच्या संदर्भात किंवा याच्यापूर्वी सुद्धा जे निवेदन आम्हाला प्राप्त झालं होतं ते मी आयुक्त स्तरावरती त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि आजच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त साहेब यांच्यासोबत जी चर्चा झाली होती, आपले काही प्रतिनिधी सुद्धा तिकडे उपस्थित होते. ज्याप्रमाणे त्यांना सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. तरी आपला जो पाठपुरावा आहे तो सुरूच आहे. कारण जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत विभागही आहे, हे दोन्हीकडून आहे आपल्याशी संबंध. त्याच्यामुळे शासन स्तरावरची बाब असल्यामुळे, शासन निर्णयाची बाब असल्यामुळे जो काही विचार विनिमय करून जो काही निर्णय घडेल त्याच्यावरती पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याच्यामुळे आम्ही विभागाच्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करतो की आजचं जे आंदोलन आहे हे इथे स्थगित करण्यात यावं. आमच्या स्तरावरती आणि विभागीय आयुक्त स्तरावरती सुद्धा या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे.